सुप्रिया सुळे यांच्यासारखा खासदार असणं हे बारामतीकरांचं नशीब असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांना एकटं पाडलं जात नाही असं देखील युगेंद्र पवार यांनी म्हटलंय। दरम्यान राजकारणामध्ये संधी दिल्यास बघू, युगेंद्र पवार यांनी हे सूचक वक्तव्य केलंय। येणाऱ्या काळामध्ये बारामतीमध्ये प्रचार करेन, शरद पवार सांगतील ती भूमिका स्वीकारेन असं देखील युगेंद्र पवार यांनी म्हटलंय। मात्र युगेंद्र पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। सर, काय सांगाल आज बारामती येथील कार्यालयात आहे, काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत? माझे इथं खरं तर मित्र खूप आहेत, जुने सहकारी खूप आहेत, कार्यकर्ते खूप आहेत आणि मी इथं आल्यामुळं त्यांच्यामध्ये उत्साह खूप वाढलाय। साहेबांनी आणि ताईंनी आज आपलं कौतुक केलेलं आहे। साहेबांनी कोल्हापूरमध्ये कौतुक केले तर ताईंनी दौंडमध्ये कौतुक केले तर काय सांगाल या संदर्भात? आनंद वाटतो, चांगलं वाटतं। ताईंचं सद्यस्थितीतलं बऱ्याच वेळा संसदपटू हा पुरस्कार भेटलेला आहे, तर आपल्याला बारामतीला खासदार चांगला भेटलेला आहे। या संदर्भात खासदार संदर्भात काय सांगाल? नाही, ते खूप चांगले खासदार आहेत आणि बारामतीचं नशीब आहे खरं तर की आपल्याला असला खासदार मिळाला आहे की जे एवढे अभ्यासू आणि मुद्देसूद ते प्रश्न पार्लिमेंटमध्ये संसदेत मांडतात, हे आपलं चांगलं नशीब आहे। अजित पवार यांनी सभेमध्ये सांगितलं होतं की मला कुटुंबातून एकटं पाडलं जातंय, त्यामुळं मला बारामतीकरांनी साथ द्यावी। आणि आज काय वाटतं या मुद्द्याकडे आपण कसं बघतो? नाही, मला नाही वाटतं त्यांना एकटं पाडलं जातंय। मला वाटतंय की राजकारण आपण वेगळं ठेवलं पाहिजे आणि कुटुंब वेगळं असलं पाहिजे। राजकारणात यायला आपल्याला तळागाळात येण्यासाठी संधी हवी का? वरिष्ठांनी संधी दिली तर आपली पुढील भूमिका आहे राजकारणात? बघू ना, जर संधी दिली तर बघू। आता त्याच्यावर काय भाष्य करणं बरोबर राहणार नाही। संधी जर दिली तर बघू। उद्यापासून अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार, पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार चालू करणार आहेत, तर आपण उद्यापासून प्रचारामध्ये असणार आहे? उद्यापासून नाहीये, पण येणाऱ्या काळात एखाद्या वेळेस असेल। कोणाची बाजू, म्हणजे आतापर्यंत आपण अशी भूमिका स्पष्ट केली? साहेब सांगतील तसं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसट।